दुसरीत असल्यापासून म्हणजे असं विविध स्पर्धा देतोय हां आणि म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतोय. आणि मला माझ्या आईने दुसरीत असताना सांगितलं होतं की नवोदय अशी म्हणजे एक एक्झाम असते की त्यात म्हणजे आपण जर पाठवली ती परीक्षा द्यायची आणि आपल्याला 12वीपर्यंत फ्री शिक्षण आणि ते पण CBSE लेवलचं. आणि ते खूप म्हणजे CBSE ही लेवल खूप म्हणजे उच्च दर्जाची असते. आणि म्हणजे त्यात जायचं मी तेव्हापासून माझं स्वप्न होतं की मी नवोदयला लागणार. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे मी आणि त्यासाठी 5वीत असताना मला घरच्यांचा निर्णय झाला की मला अकॅडमीत ठेवायचं. आणि परत आईचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि तो म्हणजे मला संधी होती आणि मी ठरवलेली की आता ह्या संधीचं सोनं करायचं. आणि मी तिथं गेल्यावर मला आणि एक अजून एक की मी म्हणजे त्याच्या आधी एक पण दिवस माझ्या आईला सोडून राहिला नव्हता. त्यामुळे मनात विचार होता की कसं म्हणजे काय होईल आपलं आणि कसं आपल्याला जमेल. आणि तिथं गेल्यावर म्हणजे काय झालं की पहिला महिना झाला पण. आणि तिथं काय व्हायचं की प्रत्येक आठवड्याला रविवारी टेस्ट सिरीज असायच्या. म्हणजे 65 विद्यार्थ्यांपैकी पहिल्यांदा माझ्या पहिल्या महिन्यात 61 माझा रँक होता. त्यामुळे रँक खूप कमी होता. त्यामुळे मी म्हणजे खूप अभ्यास करायचं ठरवलं. आणि मी अभ्यास करून ते 2-3 महिने झाल्यानंतर मी टॉप 15 मध्ये यायला लागलो अभ्यास करून. आणि तेव्हा माझा कॉन्फिडन्स पण वाढला. आणि तेव्हा पण अजून अभ्यास वाढायचं ठरवलं मी. आणि नंतर काय झालं की सैनिक स्कूल आणि नवोदयची एक्झाम जवळ यायला लागल्या. त्यामुळं त्याच्या टेस्ट सुरू झाल्या. आणि नंतर काय झालं की जेव्हा सैनिक स्कूलची टेस्ट यायला लागली ना व्हायला लागली तेव्हा रँक काढल्यावर टॉप 3 मध्ये तरी असायचं मी. त्यामुळं माझं मनात विचारायचा की टॉप 3 मध्ये का आपण पहिला का नाही येत. मग त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण पहिला येण्यासाठी म्हणजे कधी कधी काय व्हायचं की ह्या एक्झामला रँक कमी यायची, ह्या एक्झामला जास्त यायची. पण हरवून जायचं नाही. कारण की आपल्या मनात जर आपण हरलो तर आपण पहिल्यांदा आपण मनात हरतो, नंतर आपण आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये हरतो. त्यामुळे मनात कधी हरायचं नाही. आणि तेव्हा मी मनात हरलं नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा नंतर थोड्या दिवसांनी जेव्हा एक्झाम व्हायला लागले टेस्ट तेव्हा मी पहिला रँक यायला लागला माझा. त्यामुळे मग मी काय केलं